पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 11. मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूचा शिष्य पेत्र यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये तो सांगत आहे येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना की तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येक जण जो या जगामध्ये जिवंत आहे, या पृथ्वीवरती जीवन जगत आहे, त्या प्रत्येक माणसाचं जीवन काही कालावधीचं असतं. म्हणजे काही काळानंतर तो प्रत्येक मनुष्य मरण पावणार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण पौल आपल्याला सांगत आहे की 2 शब्दांचा उल्लेख त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे की एक म्हणजे प्रवासी आणि दुसरा शब्द आहे परदेशवासी. म्हणजे पौलाला सांगायचं आहे की आपण जरी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला देखील एक दिवस हे जग सोडून जायचं आहे, पण तो आपल्याला सांगतो की आपण जेव्हा या जगामध्ये जगत असताना आपण या जगामध्ये प्रवासी आहोत, आपण परदेशवासी आहोत. प्रवासी म्हणजे आपण समजा एखाद्या ठिकाणी बाहेर जातो तेव्हा आपण प्रवास करतो वाहनाच्या द्वारे, गाडीच्या द्वारे. अमुक ठिकाणी आपल्याला जायचं असतं म्हणजे आपण एका ठिकाणी थांबत नाही, तर आपण पुढे पुढे चालत जातो जिथपर्यंत आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचत नाही. म्हणजे जिथे आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत आपण पोचत नाही, तोपर्यंत आपण प्रवास करत असतो. आणि त्याचबरोबर दुसरा शब्द आहे परदेशवासी. परदेशवासी म्हणजे आपण एखाद्या वेळेला जेव्हा भारताच्या दुसऱ्या देशामध्ये जातो, समजा अमेरिकेला किंवा लंडनला, तर तिथे काही काळासाठी आपल्याला विजा दिला जातो. म्हणजे काही काळच आपण त्या देशामध्ये राहू शकतो, पण जेव्हा आपला विजा संपला तेव्हा तेथील लोक आपल्याला पुन्हा आपल्या देशामध्ये परत पाठवतात. म्हणजेच परदेशवासी म्हणजे असं ठिकाण आहे जिथे तुम्ही काही काळ राहू शकता, पण परमनंट त्या जागेमध्ये राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे वचन नीट समजून घ्या. पेत्राला सांगायचं आहे की आपण जे प्रत्येक जण या जगामध्ये जगत आहोत ते आपण कायमचे या जगामध्ये राहणार नाही आहोत. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी या पृथ्वीवरती मन लावायला नाही पाहिजे, त्यांनी पृथ्वीवरच्या गोष्टीकडे मन लावायला नाही पाहिजे, तर त्यांनी देवाकडे मन लावायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच बायबलमध्ये एका ठिकाणी सांगितलं आहे की आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. म्हणजेच आपण पृथ्वीचे नाही, तर आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. देवाने आपली निवड केलेली आहे त्याच्या राज्यासाठी. जेव्हा आपण येशूला ओळखत नव्हतो तेव्हा आपल्या जीवनाचा प्रवास वेगळा होता, आपलं जगणं वेगळं होतं, आपलं वागणं वेगळं होतं, आपलं बोलणं चालणं सगळं काही वेगळं होतं. पण जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो त्यानंतर देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्या पूर्णपणे इच्छेप्रमाणे चालायला पाहिजे. पण अनेक वेळेला काय होतं की आपण अनेक आपल्या सांसारिक गोष्टीकडे लक्ष लावतो, अनेक आपल्या मनाच्या गोष्टीकडे लक्ष लावतो आणि त्यामुळे आपण अनेक वेळा पापात पडतो, पाप करतो, देवापासून दूर होतो आणि आपला प्रवास आपण अर्धवटच सोडून देतो. त्यामुळेच अनेक लोक येशूवर विश्वास ठेवतात, येशूकडे येतात, पण ते विश्वासामध्ये टिकून राहत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा प्रवेश स्वर्गामध्ये होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे पेत्राने म्हटलं आहे की मी तुम्हाला विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. पेत्र विनंती करतोय, येशूचा शिष्य मंडळीला किंवा येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना विनंती करतोय की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या वासनेंपासून दूर राहा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस हा 3 प्रकारे बनलेला आहे. एक शरीर, आत्मा आणि प्राण. 3 प्रकाराने माणसाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे माणसामध्ये आत्मा पण आहे, शरीर पण आहे आणि प्राण पण आहे. आणि त्यापैकी पेत्र सांगत आहे की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या वासनांपासून दूर राहा. जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या वासनांपासून दूर राहा.
म्हणजेच तुमच्या आत्म्याच्या विरोधात जे काही वासना आहेत, लढत आहेत, त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा. का? कारण जर तुम्ही त्या वासनांपासून दूर राहिला नाहीत तर तुम्ही मरणार आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये जुन्या करारामध्ये यशायाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, जो जीवात्मा पाप करतो तो मरेल. म्हणजेच तो कसा मरणार आहे? फक्त शरीरात नाही तर त्याचा आत्माही नाश होईल. आणि म्हणूनच पेत्र ईश्वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सांगत आहे, विनंती करत आहे, रिक्वेस्ट करत आहे. तो सांगतोय की माझं ऐका, तुम्ही जरी ईश्वर विश्वास ठेवलेला आहात, तुम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे, तुम्ही या जगामध्ये कायमचे राहणार नाही आहात. म्हणून तुम्ही ज्या तुमच्या आत्म्याबरोबर ज्या वासना लढत आहेत त्यांच्यापासून दूर राहा. उदाहरणासाठी सांगतो, समजा एखादा तरुण मुलगा पहिला ईश्वर विश्वास ठेवतो आणि ईश्वर विश्वास ठेवल्यानंतर तो प्रार्थनेला येतो, प्रार्थनेमध्ये भाग घेतो, त्याचं मन देवाकडे लागतं. पण काही काळानंतर असं व्हायला लागतं की तो अधिक काळ मोबाईलमध्ये जातो. मोबाईल, टी व्ही सिरियल, मित्र अशा अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये तो अडकून जातो. आणि हळूहळू त्याला असं वाटतं काही नाही, तुम्ही दर आठवड्याला प्रार्थनेला जातो, प्रार्थना करतो, तर देव मला क्षमा करेल. हो, देव तुम्हाला एकदा क्षमा करेल, दोनदा क्षमा करेल, तीनदा क्षमा करेल. पण त्याची एक मर्यादा आहे. जेव्हा तुम्हाला येशूची ओळख झालेली आहे, तुम्हाला सत्य कळलेलं आहे, त्याच्यानंतरसुद्धा जेव्हा तुम्ही पाप करत राहाल किंवा देवाच्या इच्छेविरुद्ध वागत राहाल तर तुम्ही सैतानासाठी दार उघडत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्राला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या दैहिक वासना जे तुमच्या आत्म्याबरोबर लढत आहेत त्यांच्यापासून दूर राहा. कारण समजा तुम्ही जेव्हा मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकून जाता किंवा टी व्हीच्या व्यसनामध्ये अडकून जाता, त्यावेळेला हळूहळू तुमच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे तो विझवला जाईल. आणि सैतानाला हेच पाहिजे की तुम्ही देवापासून वेगळं व्हावं आणि तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबलमध्ये पण सांगितलेलं आहे की डोळ्याची वासना, शरीराची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी यामुळे अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये पोहोचू शकणार नाहीत. अनेक वेळेला काय होतं की आपण ईश्वर विश्वास ठेवल्यानंतर पण आपल्यामध्ये लोभ असतो. म्हणजे एखादा तुमचा शेजाऱ्याने समजा नवीन गाडी घेतली तर तुमच्या मनामध्ये पण लोभ येतो की आपल्याकडे पण गाडी असली पाहिजे. मग तुम्ही काय करता? अमुक लोकांकडनं कर्ज काढता, बँकेतून कर्ज काढता आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी तुम्ही देखील गाडी खरेदी करता. हालेलुया, हालेलुया. तुमच्या या डोळ्याच्या वासनेमुळे आणि तुमच्या या कृत्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढे त्रास सहन करावा लागेल. का? कारण तुम्ही जे तुमची डोळ्याच्या वासनेविरुद्ध लढला नाहीत, जे तुमच्या आत्म्याविरुद्ध लढत असतात त्यांच्याशी तुम्ही लढला नाहीत. तुम्ही जर देवाच्या वचनाप्रमाणे लोभ धरला नाही तर तुम्ही पापामध्ये पडणार नाही. अनेक वेळेला असंच होतं, काही लोक लोभामध्ये पडतात, कर्ज घेतात, उसने घेतात, मग त्यांचं जीवन हलाखीचं होऊन जातं. म्हणजे त्यांना त्यांच्या खाण्यापिण्यासाठी देखील पैसे उरत नाहीत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उरत नाहीत, कारण ते आपल्या शरीराच्या वासनेप्रमाणे चालतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट समजून घ्या, कारण आपल्यापैकी कोणाला सुद्धा कायमचं या जगामध्ये राहायचं नाही. अनेक म्हातारे आई वडील देखील त्यांना संपत्तीची ओढ असते. म्हणजे मरायला आलेले आहेत तरीसुद्धा मुलाला सांगणार की आपली अमुक अमुक ठिकाणी एवढी जागा आहे, कोणाला द्यायची नाही. आपली अमुक अमुक ठिकाणी एवढी प्रॉपर्टी आहे, कोणाला द्यायचं नाही. मरणार आहेत काही दिवसांनी, पण तरीसुद्धा त्यांचं मन संपत्तीवर लागलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणूनच पेत्र सांगत आहे की तुमच्यापैकी कोणाची अशी अवस्था होऊ नये, म्हणून तो विनंती करतोय की माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा सांगतो. कारण जर तुम्ही दूर राहिला नाहीत तर एक दिवस तुमच्या आत्म्याचा नाश होईल. सुरुवातीला तुम्हाला बरं वाटेल, पण तुम्ही जर दूर राहिला नाहीत तर तुमच्या आत्म्याचा नाश होईल. अनेक वेळेला देवाने दिलेला वेळेचा पण आपण नीट वापर करत नाही. आपण काय करतो? आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो. इथे फिरायला जायचं आहे, तिथे फिरायला जायचं आहे, पिकनिकला जायचं आहे. मी सांगत नाही की तुम्ही बाहेर जाऊ नका माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, एक काळ असतो.
जसं हसण्यासाठी एक वेळ आहे, रडण्यासाठी एक वेळ आहे, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. कशासाठी? कारण जर तुम्ही त्या वेळेचा वापर चांगला केला नाहीत तर तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये त्याचं प्रतिफळ मिळेल. जर तुम्ही वापर चांगला केलात तर तुम्हाला चांगलं प्रतिफळ मिळेल, वाईट वापर केलात तर तुम्हाला वाईट प्रतिफळ मिळणार आहे. ज्याप्रमाणे एखादा माणूस जिममध्ये जातो, कशाला? शरीराची चांगली वाढ व्हावी म्हणून, शरीरामध्ये चांगली ताकद असावी म्हणून तो जिम करतो. पण तो दुसऱ्याला दाखवण्यासाठी जर व्यायाम करेल किंवा स्वतःचं सौंदर्य दुसऱ्याला दाखवण्यासाठी जर तो ते करत असेल तर त्याला काहीच फायदा होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यामुळे तो पापात तर पडेलच, पण त्याच्यामुळे अनेक लोक देखील पापामध्ये पडू शकतात. आज तरुण मुलं मुली व्यभिचारामध्ये पडतात का? कारण ते स्वतःच्या शरीराकडे पाहतात, ते स्वतःला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सुंदर दिसावे अशी देवाची इच्छा आहे, पण ती बाहेरून नाही तर तुमच्या आतून तुम्ही देवाला सुंदर दिसलं पाहिजे. म्हणूनच वचनात लिहिलं, जीवात्म्याबरोबर लढणार, म्हणजे तुमच्या आत्म्याबरोबर जे तुमच्या शारीरिक वासना आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा. अनेक लोक खाण्यापिण्याविषयी संयमी नसतात, म्हणजे जिथे कुठे गेले भरपूर पोट भरून खातात. पोट भरलेलं जरी असलं तरीसुद्धा मन तृप्त नाही झाला म्हणून खातात. म्हणजे एखाद्या वेळी कुठे बाहेर गेला त्यांना खाण्याचं फार हौस असते, खाण्याची खूप आवड असते, पण त्यामुळे देखील तुमच्या शरीरात, तुमच्या आत्म्यामध्ये सैतान कार्य करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशी जगामध्ये अनेक गोष्टी आहेत जे तुमच्या आत्म्याविरुद्ध लढत असतात. तुमच्या वागण्याद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे, तुमच्या जीवन जगण्याच्या शैलीच्याद्वारे अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याद्वारे तुम्ही सैतानासाठी दार उघडता. अनेक लोकांना मोह असतो, कोणत्याही गोष्टीचा त्यांना मोह पडतो. एखादी गोष्ट सुंदर दिसली की त्याच्यावर त्यांचं मन बसतं आणि ती मिळवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण पेत्राला सांगायचं आहे की तुम्ही परदेशवासी आहात, तुम्ही प्रवासी आहात. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होईपर्यंत तुम्ही पूर्णपणे देवाच्या इच्छेप्रमाणे चालायला पाहिजे. जी काही कृपा देवाने तुम्हाला दिलेली आहे, ती तुमच्या शरीराची ताकद असो, तुम्हाला चांगली संपत्ती असो किंवा तुम्हाला चांगलं ज्ञान असो, ते सर्व काही तुम्ही देवाच्या कामासाठी वापरलं पाहिजे, दुसऱ्या लोकांसाठी वापरलं पाहिजे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी वापरलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही तुमच्या शरीराचा, तुमच्या आत्म्याचा पूर्णपणे देवाला समर्पण केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा एका साधू सुंदर सिंगच्या पुस्तकामध्ये त्यांनी प्रभूबरोबर जे संभाषण केलेलं आहे त्यातील एक उतारा मी तुम्हाला सांगतो. एकदा साधू सुंदर सिंग बरोबर प्रभू बोलत होता. त्यांनी प्रभूने म्हटलं त्यांना की अनेक लोकांना मी फार वेळ दिलेला आहे माझी सेवा करण्यासाठी, पण अनेक लोक दिलेल्या वेळेचा उपयोग करत नाही आणि त्यामुळेच त्यांना काहीच प्रतिफळ मिळत नाही. आणि म्हणून अनेक वेळेला काय होतं की अनेक वेळेला त्यांचा जो गेलेला वेळ आहे, पण तरी जर त्यांनी त्या वेळेचा उपयोग केला, म्हणजे जो गेलेला वेळ आहे तो तर गेला, पण जो आता वेळ उरलेला आहे त्याचा जर त्यांनी वापर केला तर त्याचं त्यांना प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्यासाठी प्रभू एक त्यांना उदाहरण देतो. तो सांगतो की एखादा शिकारी आहे, तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला आहे आणि एका नदीकाठी तो फिरत आहे आणि नदीकाठी त्याला एक दगड मिळतो. तो दगड तो उचलतो, पण त्या दगडाची त्याला किंमत माहिती नसते की ते किंमत काय आहे. आणि म्हणून तो दगड उचलतो आणि नदीच्या पलीकडे जे झाड आहे तिथे पक्षी बसलेले असतात, त्या पक्षींना तो दगड मारत राहतो आणि सर्व दगड मारल्यानंतर एक दगड त्याच्याकडे शिल्लक राहतो आणि तो एक दगड घेऊन बाजारामध्ये निघून जातो. आणि जेव्हा बाजारामधून तो जात असतो तेव्हा एक जवारी असतो, म्हणजे ज्याला सोन्याची पारख किंवा हिऱ्याची पारख करता येते असा एक व्यक्ती तिथून जात असतो. तेव्हा तो शिकारी त्याच्याकडे जो दगड असतो तो त्याला दाखवतो. तर जेव्हा तो सोनार किंवा जो हिरे पारखणारा व्यक्ती आहे तो त्या दगडाला पाहून म्हणतो, अरे तू मूर्ख आहेस, कारण या दगडाची फार किंमत आहे आणि तेव्हा त्याला हजारो रुपये या दगडाचे तुला मिळू शकतात.
आणि हे जेव्हा त्या शिकाऱ्याला कळतं तेव्हा तो पश्चाताप करतो, तो रडतो, तो म्हणतो अरे मी कितीतरी दगडं नदीच्या काठी फेकून दिले पक्ष्यांना मारण्यासाठी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यापैकी प्रत्येकाची अशी अवस्था होत असेल. तुम्ही देखील जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी जगातल्या अनेक गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही अशा मृगजळाच्या मागे लागलेला आहात, जे पाणी म्हणून दिसतं पण अस्तित्वामध्ये नसतं. पण त्याप्रमाणे तुम्ही देखील जो वेळ आता तुमच्याकडे उरलेला आहे तो तुम्ही देवाच्या सेवेसाठी किंवा दुसऱ्या गरीब लोकांसाठी असं तुम्ही वापरला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वतःच्या वासनेप्रमाणे नाही तर देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा, तुमच्या आत्म्याचा देवासाठी, देवाच्या कार्यासाठी वापर केला पाहिजे. हालेलुया. कारण जर तुम्ही देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा देवाच्या कामासाठी वापर कराल तर देव तुम्हाला आशीर्वादाने भरून काढेल आणि तुम्हाला सैतानापासून संरक्षण देईल. आणि एक दिवस तुमचा प्रवास जेव्हा इथे संपेल तेव्हा पुढच्या क्षणी तुम्ही देवाबरोबर अनंत काळ स्वर्गामध्ये राहणार आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगातल्या कोणत्याही वासनेला तुम्ही बळी पडू नका. टी व्ही सिरियल असो, मोबाईल असो, खेळणं असो किंवा कुठेही येणं जाणं तुमचं असो, त्यामध्ये रमू नका. कारण बायबल सांगते वरील गोष्टीकडे लक्ष लावा. कारण वर लक्ष लावलात तर तुमचं मन खालती लागणार नाही. म्हणून त्यासाठी तुम्हाला तुमच्या शारीरिक वासनांना नष्ट करावं लागेल, त्यांच्याशी लढावं लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाप्रमाणे आपण कायमचे या जगामध्ये राहणार नाही आहोत, तर आपण प्रवासी आहोत. आपला प्रवास सुरू आहे. ईश्वर विश्वास ठेवल्यानंतर देखील आपला प्रवास सुरू आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत आपण स्वर्गामध्ये पोचत नाही. म्हणून पेत्र तुम्हाला आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या वासनांपासून दूर राहा. कारण जुन्या करारात जसं लिहिलेलं आहे की जो जीवात्मा पाप करतो तो मरेल. कारण तुम्ही जर तुमच्या वासनाप्रमाणे चाललात तर तुमच्या आत्म्याचा नाश होईल, पण तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जर चाललात तर तुमचा प्रवेश स्वर्गात होणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा, किंवा हात ठेवणं शक्य होत नसेल तर तुमचा हात छातीवर ठेवा. पूर्ण विश्वासाने छातीवर हात ठेवा. या क्षणाला प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुम्हाला बरं करेल. हे प्रेमळ प्रभू, जितके भाऊ बहीण हे प्रवचन ऐकत आहेत त्या प्रत्येकाला या क्षणाला तू स्पर्श कर आणि त्यांच्या जीवनात देखील जे वासना आहेत त्यापासून जे ते बाहेर निघू शकत नाहीत स्वतःहून, त्या प्रत्येकावर तुझी दया कर. त्यांना त्यांच्या शारीरिक वासनेवरतून बाहेर येण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. या क्षणाला तू त्यांना स्पर्श कर. या क्षणाला प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येत. आमीन.